नमस्कार, सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर व्हिडिओमध्ये बघितलाच असाल तर आपण तयार काय करणार आहोत, पिझ्झा ब्रेड घेतला आहे. तर त्यामध्ये सुद्धा महत्त्वाचं म्हणजे पनीर पिझ्झा तयार करणार आहोत. इथं साहित्य घेतलं आहे. वाटीमध्ये स्वीट कॉर्न, हे आहे पिझ्झा सॉस, ह्याला पास्त्याला सुद्धा वापरला जातो हा सॉस. ही आहे रेग्युलर टमाटर सॉस, मेयोनीज. भाज्यामध्ये बघा 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतले आहेत. टमाटर आहे, शिमला मिरची, हे आहे चिली फ्लेक्स, मोझरेला चीज आणि महत्त्वाचं म्हणजे पनीर पिझ्झा तयार करणार आहोत आपण. कढई ठेवली आहे भाज्या भाजण्यासाठी आणि इथं ताटात भाज्या काढून ठेवणार आहोत. तर सुरुवात करूया पनीर पिझ्झा तयार करण्यासाठी. तर आपल्याकडं ओव्हन नाही आणि त्यामुळं काय होतं, कढईमध्ये करत असताना वरची ऊब आहे ती भाज्यांना लागत नाही जास्त. चीज हे वितळलं जातं, पण भाज्या ह्या त्या कच्च्याच राहिल्या जातात. तर भाज्या पकवूया पहिल्यांदा, म्हणजे तयार करून घेऊया. ओव्हनमध्ये कसं वरचासुद्धा भाग भाजला जातो किंवा भाज्यासुद्धा चांगल्या भाजल्या जातात आणि खालचासुद्धा म्हणजे पनीरसुद्धा खालचा बेससुद्धा चांगला भाजला जातो. तर पहिल्यांदा आपण कढईमध्ये करणार आहोत, त्यामुळं कढईमध्ये ह्या भाज्या भाजून घेऊया. तर ह्यामध्ये घातलं आहे कांदा, टमाटर, शिमला मिरची आणि स्वीट कॉर्न. बिन तेल घालता किंवा बटर घालता 1-2 ते 3 मिनटं ह्या भाज्या भाजून घ्यायच्या, पलटून घ्यायच्या अशाच. आणि नंतर ह्यामध्ये घालायचं एक बटरची क्यूब. तुमच्याकडं हे असेल, तूप असेल किंवा तेल असेल त्याचासुद्धा वापर केला तर चालतो. तर ह्यामध्ये मी बटर घालत आहे, कारण की बटरमुळं खूप छान टेस्ट येते ह्या भाज्यांना. तर बटरमध्ये थोडंसं परतून झाल्यानंतर ह्यामध्ये घालणार आहे चिमूटभर मीठ, कारण की मीठ घातलं की भाज्यांना पाणी सुटतं आणि त्या पाण्याद्वारे ह्या भाज्या चांगल्या भाजल्या जातात, शिजल्या जातात. तर आपण आज तयार करणार आहोत पनीर पिझ्झा घरच्या घरी, एकदम साध्या सिंपलमध्ये. तर एखादी वस्तू नसेल किंवा माझ्याकडं नाही, ते ह्यामध्ये वापरली नाही किंवा आणली नाही, मी घरच्या घरी साध्या सिंपल पद्धतीत एकदम टेस्टी असा पिझ्झा तयार करणार आहे आणि खूप छान झालता. ह्यामध्ये पनीर घालून घेतले मी, ह्याबरोबरच भाजले की छान लागतो पनीर, कारण की ह्यामध्ये बटर घातलं आहे, मीठ घातलं आहे. ह्या भाज्यांचा सुद्धा रस ह्या पनीरला लागला जातो आणि जेव्हा आपण पिझ्झा खातो त्यातलं पनीर खूप छान लागतं. तर ह्या भाज्या सगळ्या आता प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आणि पसरून द्यायच्या, म्हणजे भाज्या थंड होतात. तुम्ही ओव्हनमध्ये करणार असाल तर ही भाज्या भाजण्याची ही आहे ती स्किप करू शकता आणि पिझ्झा करू शकता, पनीर पिझ्झा. तर थंड झाल्यानंतर आपण पिझ्झा करायला घेणार आहोत. बघा थंड झाला आहे आणि आपण ओव्हन नाही, कढईमध्ये करणार आहोत. तर 2 कढई घेतल्या आहेत आणि दोन्ही साईडला आपण गॅसवर ठेवणार आहोत. तर जेव्हा आपण पिझ्झा करायच्या अगोदर 2 मिनटं कढई गरम करण्यासाठी ठेवायचं, म्हणजे चांगली ऊब लागते आपण पिझ्झा ठेवल्या. आणि ओव्हनमध्ये करताना आपण अगोदर ओव्हन चालू करतो आणि मगच पिझ्झा बेसला सॉस वगैरे लावून घेतो, नंतर ठेवतो. तर बघा मस्त असं आपण कढई ठेवल्या आहेत दोन्ही साईडला. हे प्लेट आहेत, ह्या प्लेटमध्ये आपण पिझ्झा घालून ठेवणार आहोत कढईमध्ये. तर पिझ्झा बेस घेतले आहेत. अशा प्रकारे मी 4 पिझ्झा तयार केलते आणि तुम्हाला पहिल्यांदा दाखवते डेमोसाठी पिझ्झा कसे तयार केलते मी. तर बेस घेतले आहेत, त्यावर आपण हे सॉस घालून घ्यायचा, पिझ्झा सॉस. तर पिझ्झा सॉससुद्धा घरी केलता मी, तो संपला होता त्यामुळे विकत आणला आहे मी. तर घरी केलेला पिझ्झा सॉसचा व्हिडिओ केला आहे, तो काय अजून अपलोड केला नाही, तो नक्कीच अपलोड करीन. अगदी सेम जसा आपण विकतचा करतो त्या पद्धतीनंच लागतो. तर आता घालून घेऊया मेयोनीज. पिझ्झा सॉस मेयोनीज हे आपल्याला जे आवडीनुसार आपण घालू शकतो आणि टमाटर सॉससुद्धा घातला होता. आणि हे सर्व आता सर्व बाजून पसरून द्यायचं. आणि बघा लाली स्टिप लावून झाली आहे आपल्या पिझ्झाला. आता ह्यावर घालूया मेकअप, म्हणजे ज्वेलरी घालून घेऊया. म्हणजे पनीर, स्वीट कॉर्न, आपले शिमला मिरची, टमाटर हे सर्व आपण भाजून घेतलं होतं. हे भाजलेल्या भाज्या आता ह्यावर घालून घ्यायच्या मस्त अशा. तर आपली नवरी छान नटत आहे. खूप छान टेस्टी झालता हा पिझ्झा. नक्कीच घरी ट्राय करून बघा. म्हणजे बऱ्यापैकी माझे व्हिडिओ बघणाऱ्या स्त्रिया ह्या घरी कराव्यात एवढीच माझी विनंती आहे. एकदम साधी सिंपल पद्धत आहे आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर नक्की मला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका. तर कुठलाही व्हिडिओ करताना खूप कष्ट लागतं आणि कष्ट आहेच, फक्त तुमची साथ पाहिजे असं म्हणलं तर चालेल. तर चिली फ्लेक्स घालून घेतला आहे, भाज्या पण भरपूर घातल्या आहेत. चिली फ्लेक्स भरपूर घालायचं, चिली फ्लेक्स घालायला अजिबात हागे करायचं नाही, खूप छान टेस्ट लागते, तिखट लागतो. हे आहे मोझरेला चीजसुद्धा घालून घ्यायचं. तर तुमच्याकडे ह्या चीज नसेल तर तुमच्याकडे कुठलं अवेलेबल असेल ते चीज तुम्ही ह्यामध्ये वापरू शकता. तर बघा मस्त असा पिझ्झा दिसत आहे आणि हा पिझ्झा आता प्लेटमध्ये घालून शिजण्यासाठी ठेवायचा. अगदी 5 मिनटं आहे गॅसवर ठेवल्यानंतर, कढईवर मध्ये घातल्यानंतर पिझ्झा 5 मिनटं मोठ्या फ्लेम करून ठेवायचा.
पहिल्यांदा झाकायचं, नंतर मोठे फ्लेम करायची आणि 5 मिनटानंतर 15 मिनटं हा मीडियम आचवर हा पिझ्झा शिजवून घ्यायचा, म्हणजे भाजून घ्यायचा, म्हणजे चांगला भाजला जातो. तर बघा दोन्ही साईडला आपण 2 ठेवले आहेत. तर मोठ्या गॅसवर एक 5 मिनटं आणि 15 मिनटं हा मिडियम गॅसवर हा चांगला पिझ्झा भाजून घ्यायचा. तर 20 मिनटामध्ये पिझ्झा हा तयार होतो घरच्या घरी. तर ओव्हनची गरज नाही. अशा मस्त असं घरच्या घरी आपण गॅसवर आपल्या कढईमध्ये पिझ्झा छान करू शकतो. तर बघा पिझ्झाचं चीजसुद्धा किती छान मेल्ट झालं आहे आणि पनीरसुद्धा चांगलं भाजलं आहे. तर मस्त असा पिझ्झा तयार झाला आहे घरच्या घरी. खालूनसुद्धा चांगला भाजतो बघा. आता हा पिझ्झा आपण आता काढून घेऊया. कढई खूप गरम असते, त्यामुळं पिझ्झा जेव्हा आपण घालतो कढईमध्ये ते व्यवस्थित घाला, किंवा हाताला झटका बसण्याची शक्यता असते. तर पिझ्झा आपण थंड झाल्यानंतर कट करून घेऊया, नाहीतर गरमागरम कट केलं तरी चालतो. तर बघा हे सगळं 4 मी बेस घेतले होते, तो सुद्धा तसंच करणार आहे मी. पिझ्झा कट करून घेऊया कटरनं. तुमच्या कटर नसलं तरी सुरीनं सुद्धा कट होऊ शकतो. तर बघा कट केला आहे मस्त असं. तुम्ही किती स्लाईस तर चालतं. मग चीजसुद्धा किती छान मेल्ट झाले. पिझ्झा तयार झाला आहे. धन्यवाद.